मुझको पहचान लो बेहुदा, जरा देखो कौन आ गया है ज़माने पे जो छा गया। मुझको पहचान लो बेहुदा, जरा देखो कौन आ गया है ज़माने पे जो छा गया। आता जो तुम्ही प्रीमियम व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करायचं आहे। कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीट मॉड आहे इथून सिलेक्ट करू, इथून ॲड करा। बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथून एक्स्ट्रा कोडचं एक ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या बीट मॉडमध्ये आपण बीट दिले आहेत 1 2 3 अशा बीट असतील, जेथून ह्या बीट चेंज होतील तेथून हा जोड आहे इथून स्पीड करायचा। पहिली बीट पाहिजे तर कुठे चेंज होत आहे, थोडं पुढे आल्यानंतर इथून आपली ही बीट चेंज होते 8 सेकंद आहे, तिथला जो मधला टिंब आहे तिथे आहे। तर सिम्पली ह्या व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटचं ऑप्शन आहे, पहिले इथेवरती क्लिक करायचं, पुढची बीट आपली इथे चेंज होते त्याच व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करून द्यायचा। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो बीट मार्क आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर इथून मग रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करून तुमचा इथे फोटो असेल इथून ॲड करायचा आहे। तर सिम्पली आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया, त्याच्यानंतर सिम्पली 2 बटन इथून सिलेक्ट करायचं आहे। अशा प्रकारे सेम प्रोसेस दुसऱ्या बीटला तिसऱ्या बीटला अशा प्रकारे इथून सर्व फोटो आहे ना सर्व बीटला इथून ॲड करून घ्यायचे। तर इथून फोटो ॲड केल्यानंतर पहिल्यांदा उठायचं आहे, एकदम ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपला जे इथं PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे। तर इथून ॲड करूया, ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची, ठीक आहे। तर इथे आपण काय करूया, सर्व फोटो इथून ॲड करून घेऊया बीटनुसार, तुम्ही पण घ्या। इथून पाहू शकाल सर्व फोटो आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतले वेगवेगळे। त्याच्यानंतर सिम्पली आपलं हे जे ट्रान्झॅक्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करून इथून मग सिम्पली ट्रेनिंगमध्ये एक पुल आउटचा इफेक्ट मिळून जाईल, इथून सिलेक्ट करायची, लेंथच आहे खालची संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाय टू ऑलचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 2 नंबरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबर त्यावरती क्लिक करून इनमध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल, इथून सिलेक्ट करायचं आहे आणि आउटवरती क्लिक करून इथून आहे ना फेड आउटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली आता त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच आणि डिस्टोचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच डिस्टोर अँड स्ट्रेचचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना सिम्पली कॉम्बोमधला स्लाईड अँड वेव्हचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आहे ना आपल्या सिम्पली कॉम्बोमधलाच स्लाईड अँड वेव्हचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या सिम्पली कॉम्बोमधलाच डायनामिक सेक 2चा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला कॉम्बोमधलाच डिस्टो अँड स्ट्रेचचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर सिम्पली पहिल्यांदा उठायचं आहे, पहिल्यांदा उठल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ 2 वरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली लेन्समध्ये यायचं आहे। लेन्समध्ये आल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल रोटेट स्नॅप, इथून सिलेक्ट करायच्या प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं, ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्या जे इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची, ठेवल्यानंतर सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली डायमंड झूमचा, इथून सिलेक्ट करायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 3 नंबरचा फोटो जो तो आम्हाला स्प्लिट केला ते यायचं आहे आणि व्हिडिओ वरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा, अशा इथून सिलेक्ट करायचं बरोबर चिन्हावरती क्लिक करा। ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल तिसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची, नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे तुम्हाला 20 ठेवायचं, इंटेन्सिटी 20 बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून हे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करू, तुम्हाला सिम्पली नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये ब्लॅक फ्लॅश 2चा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला काय करायचं, हा जो आपला 10 सेकंदाचा तिथला फोटो आहे म्हणजे 10 सेकंदाच्या करेक्ट तिथे आल्यानंतर बॉडी इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करू, तुम्हाला ट्रेनिंगमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल ग्लोईंग डबल, इथून सिलेक्ट करायचं बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं
आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल म्हणजे आपले 10 सेकंदाच्या पुढचा फोटो, त्याच्या पुढचा फोटो आणि त्याच्या पुढचा फोटो म्हणजे 12 सेकंदापासलेपर्यंत इथून ह्या जे इफेक्टची लेंथ असेल ते ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला इथे क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.